हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक्झाम्पल्स बघतोय. एक्झाम्पल्स ऑन पॅरलल लाईन्स. रूल काय आहे बघा. इफ स्लोप्स आर इक्वल देन लाईन्स आर पॅरलल. स्लोप जर इक्वल असेल दोन लाईनचा तर त्या लाईन्स कशा असतात? समांतर असतात. चढ जर सारखा असेल तर रेषा समांतर असतात. मग त्यांनी सांगितले की ह्या दोन रेषा समांतर दिलेत, पी क्यू आणि आर एस. मग पी क्यूचा स्लोप काढायचा, आर एसचा स्लोप काढायचा आणि तो इक्वल दाखवायचा. संपला विषय. के ची किंमत मिळते. काय करायचं? पी क्यूचा स्लोप काढायचा, आर एसचा स्लोप काढायचा आणि तो इक्वल दाखवायचा. बरोबर. मग त्यासाठी आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण आन्सर म्हणत असताना पहिल्यांदा आपण स्लोप ऑफ पी क्यू काढूया. बरोबर. इथं मी म्हणतो स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू M1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. स्लोपला आपण चढ, पी क्यूचा चढ, ह्याला एम म्हणतो आपण. मग पी आणि क्यू घ्यायला पाहिजे. पी 2 4, क्यू 3 6. मग ह्याला काय म्हणायचं? चढचा फॉर्म्युला काय सांगा सर? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ? लक्षात घ्या. M1 इज इक्वल टू y2 मायनस y1 भागिले x2 मायनस x1. मग x1 कुठं आहे, y1 कुठं आहे, x2 कुठं आहे, y2 कुठं आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. कसं बघायचं? तर हा पहिला पॉइंट आहे. ह्याला म्हणायचं x1, ह्याला म्हणायचं y1, याला म्हणायचं x2, ह्याला म्हणायचं y2. बघा लक्षात येते का? आता व्हॅल्यूज भरूया. मग या व्हॅल्यूज भरत असताना M1 इज इक्वल टू आडवी रेष, हे वजा चिन्ह, हे वजा चिन्ह. आता फक्त व्हॅल्यू भरूया आपण. बघा पहिल्यांदा y2 ची व्हॅल्यू काय आहे? 6. y1 ची व्हॅल्यू काय आहे? 4. x2 ची व्हॅल्यू किती आहे? 3. x1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. मग आता हिशोब करूया सर. बघा बरं, एकदम सोपा हिशोब आहे. M1 इज इक्वल टू, इथं बरोबरच्या लेवलनं आडवी रेष पाहिजे, इथं 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खून पाहिजे. 6 मायनस 4 किती? 2. 3 मायनस 2 किती? 1. मग 2/1 म्हणजेच किती सांगा सर? 2/1 म्हणजे 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ M1. आता स्लोप ऑफ पी क्यू झाला, तर स्लोप ऑफ आर एस काढायचा. मग काढूया आपण. लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, म्हणूया स्लोप ऑफ आर एस. स्लोप ऑफ आर एस इज इक्वल टू M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लक्षात येते का? बघा सर. मग आता स्लोपचा फॉर्म्युला कसा आहे? इथं M2 इज इक्वल टू, इथं आर घ्यायला पाहिजे आणि एस घ्यायला पाहिजे. आर इथे घ्या, एस इथे घ्या. आर काय आहे बघा? 3 1. एस काय बघा? 5K. काय आहे फॉर्म्युला? M2 इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. मला सांगा कोण आहे x1 y1? जो पहिला पॉइंट आहे त्याला म्हणायचं x1 y1, जो दुसरा पॉइंट आहे त्याला म्हणायचं x2 y2. मग भरा किमती सर. आता या ठिकाणी किमती भरत असताना पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्या. M2 इज इक्वल टू आडवी रेष, हे मायनस, हे मायनस. भरा y2 ची किंमत. y2 ची किंमत k, y1 ची किंमत 1, x2 ची किंमत 5, x1 ची किंमत 3. म्हणजे कसं होईल सांगा सर? M2 इज इक्वल टू 1 टिंब 2 टिंब हे आलंच लक्षात घ्या सर. M2 इज इक्वल टू K मायनस 1, 5 मायनस 3 म्हणजे 2. बरोबर. मग आता इथं काही करताच येत नाही, सोडून द्यायचं, झालं. मग आता त्यांनी काय म्हणलंय लक्षात घ्या. आपला रूल काय आहे की जर लक्षात घ्या लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असतो. मग हे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं द्यायचं की इथं म्हणायचं पी क्यू पॅरलल टू आर एस. का बाबा? तर ह्याला म्हणायचं गिव्हन. जे महाराष्ट्रवाला मनुष्य म्हणेल पक्ष, मराठीवाला मनुष्य. बरोबर. पी क्यू पॅरलल टू आर एस म्हणजे जर रेषा समांतर असतील, इफ लाईन्स आर पॅरलल देन स्लोप्स आर इक्वल.
Therefore, लक्षात घ्या M1 इज इक्वल टू M2. समांतर रेषांचे चढ समान असतात. का बाबा? तर हा नियम आहे, रूल. हा रूल आहे. जर इफ लाईन्स आर पॅरलल देन स्लोप्स आर इक्वल. मग लक्षात घ्या M1 काय आहे? व्हॉट इज द M1? व्हॅल्यू ऑफ M1 इज 2. व्हॅल्यू ऑफ M2 काय आहे? तर K-1 डिव्हायडेड बाय 2. मग इथं उजव्या साईडला डिव्हिजन, डिव्हाइड मध्ये 2 आहेत. लेफ्ट साईडला, राईट साईडला डिव्हिजन असेल तर लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन. मग इथं बरोबर ठेवा, K-1 तसंच ठेवा. हे मला खालचं नको आहे. मला खालचं का नको आहे? कारण मला वरच्याची K ची किंमत काढायची आहे. मग खालचं नको आहे. मग उजवीकडं खाली असेल तर डावीकडं वर जाते. उजवीकडं खाली असेल तर डावीकडं वर जाते. उजवीकडं डिव्हिजन असेल तर डावीकडं मल्टिप्लिकेशन होते. मग हे आमचं 2 इथंच. आणि हे जे खालचं हे 2 आहे, हे 2, हे जे 2 आहे हे आता खाली इकडे येते इंटू 2 मध्ये. भागिले 2 गुणिले 2. हे समजले का बघा असं. मग कसं होईल? ह्याला 1 टिंब 2 टिंब म्हणून खून तर तुम्हाला द्यावीच लागेल. बरोबर. 2 2 जा 4 बरोबर K-1. कुणाची किंमत काढायची? K ची. हाकला याला, गेट आउट. आता गेट आउट म्हटलं कुठं जाणार? जाऊन कुठं जाणार? राईट साईडचा माणूस लक्षात घ्या लेफ्ट साईडला जाणार. बरोबर आहे ना? समजा नवरा म्हटला गेट आउट, पोरगी गरीब कुठं जाणार? माहेरी जाणार. सासरचं माहेरला, राईट साईडचं लेफ्ट साईडला. फिनिश. बोला -1चं काय होणार सांगा? +1. Therefore इथे कसं होणार सांगा? 4 + 1 इज इक्वल टू K. -1 इकडं आलं, +1 चिन्ह बदललं. म्हणजेच कसं झालं सांगा? 4 + 1 म्हणजे 5. 5 इज इक्वल टू K. आपलं गणित संपलं. त्यांनी सांगितलं K काढा, मी काढला. लक्षात आहे का सर? ह्यातला रूल काय सांगा? इफ लाईन्स आर पॅरलल देन स्लोप्स आर इक्वल. जर रेषा समांतर असतील तर चढ सारखे असतात. जर रेषा समांतर असतील तर चढ सारखे असतात. याचा वापर केला. लक्षात घ्या आपण इथं अशाच प्रकारचं गणित आहे. इथं म्हणले शो दॅट, दाखवा. काय दाखवा? तर हे जे AB लाईन आहे आणि ही जी CD लाईन आहे ती पॅरलल दाखवा. लाईन AB, लाईन CD, चड्डी नव्हे CD. तर लाईन AB आणि लाईन CD ही पॅरलल दाखवायची आहे. लक्षात घ्या आपल्याला. म्हणजे काय करायचे? दोघांचे स्लोप्स इक्वल दाखवायचे किंवा येत आहेत की नाही बघायचं. आपण असं करूया. नंबर आपण पहिल्यांदा काय करूया? लक्षात घ्या. स्लोप ऑफ AB इज इक्वल टू M1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. A घ्या A48, B घ्या 5 काय चुकलं का बघा सर? मग ह्याला काय म्हणायचं? फॉर्म्युला घ्या. लक्षात घ्या सर. फॉर्म्युला काय येणार? M1 इज इक्वल टू काय येणार? Y2 - Y1 डिव्हायडेड बाय X2 - X1. मग X1 Y1 कुणाला म्हणायचं? तर X1 Y1 ह्याला म्हणायचं. लक्षात घ्या. पहिल्याला हे X1, हे Y1, हे X2, हे Y2. मग काय करायचं सांगा? मग या ठिकाणी therefore M1 इज इक्वल टू आडवी रेष, हे मायनस आहेच. भरा किमती. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Y2? Y2 ची जी व्हॅल्यू आहे ती 5, Y1 ची व्हॅल्यू 8, X2 ची व्हॅल्यू 5, X1 ची व्हॅल्यू 4. बघा सर समजते का? मग कसं होणार सांगा? M1 इज इक्वल टू, सगळी मुलं चुकणार. 5 - 4 म्हणजे 1 तेवढं येणार. तेवढं सोपं आहे. हे पैलवान गडी तुझं नाव कोण काढी? अवघड आहे बघा सर. -8 + 5 येते का बघा? -8 + 5 म्हणजे किती? -8 + 5 म्हणजे किती? तर चिन्ह वेगवेगळी आहेत. साइन्स आर अनइक्वल. मग काय करायचं? वजाबाकी करायची. 8तनं 5 गेले, 8 बोटातनं 5 बोटं गेली. किती उरली? 3 बोटं. चिन्ह मोठ्याचं, मोठं कोण आहे? 8. मोठ्याचं चिन्ह मायनस, देअरफॉर -3. काय आले बघा सर? 5 - 8 म्हणजे -3. देअरफॉर M1 इज इक्वल टू -3 झालं सर. बरोबर आहे. देअरफॉर M1 इज इक्वल टू -3.
मग आता M2 पण तेवढंच आलं पाहिजे. मग स्लोप ऑफ सिड्डी काढूया आपण. स्लोप ऑफ सिड्डी. मग आता हे काय झालं, ह्याला म्हणूया पार्ट फर्स्ट, ह्याला काय म्हणूया बघा सर, पार्ट सेकंड. स्लोप ऑफ सिड्डी, स्लोप ऑफ सिड्डी इज इक्वल टू M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सी कोण आहे, सी 2 4, सी 2 4. डी कोण आहे, 1 7. नावं द्या, फॉर्म्युला लिहायचा आहे. म्हणजे आपण ह्याला पहिल्याला काय म्हणणार, x1 y1, ह्याला काय म्हणणार, x2 y2. मग फॉर्म्युला काय सांगा बरं सर. M2 इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. Therefore M2 इज इक्वल टू अड्डवी रेष, वर मायनस खाली मायनस. भरा किंमत y2 ची किंमत 7, y1 ची किंमत 4, x2 ची किंमत 1, x1 ची किंमत 2. आता काय होणार सांगा. 7 मायनस 4 किती, 7 मायनस 4, 7 बोटातनं 4 बोटं गेली, 7 बोटातनं 4 बोटं गेली, 3 बोटं राहिली. पण हे बोटाचा कार्यक्रम नाही अवघड आहे. हे -2 + 1, -2 + 1. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजबाकी करायची. दोनातनं 1 गेले, उरला 1, आणि चिन्ह मोठ्याचं चिन्ह मायनस. देअरफॉर या ठिकाणी द -1. 3चं चिन्ह प्लस आहे, प्लस डिव्हायडेड बाय मायनस. लक्षात घ्या, प्लस डिव्हायडेड बाय मायनस म्हणजे मायनस, मायनस डिव्हायडेड बाय प्लस म्हणजे पण मायनस. वेगवेगळ्या चिन्हांचा भागाकार मायनस असतो. आणि समान चिन्ह जर असतील मुलांनो, समान चिन्ह जर असतील, मायनस भागिले मायनस तर प्लस असतं, प्लस भागिले प्लस तर प्लस असतं. डिव्हिजन ऑफ इक्वल साइन इज प्लस, डिव्हिजन ऑफ इक्वल साइन इज प्लस. लक्षात घ्या, समान चिन्हांचा भागाकार हा प्लस असतो, वेगवेगळ्या चिन्हांचा भागाकार मायनस असतो. आणि म्हणून प्लस भागिले मायनस म्हणजे मायनस. देअरफॉर या ठिकाणी M2 इज इक्वल टू मायनस, आणि हे 3 भागिले 1 ची काही गरज नाही. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, M2 इज इक्वल टू -3. मग M1 बरोबर M2 आहे. बाई काय म्हणा सांगा सर, बाई 1 and 2, बाई 1 and 2 म्हणजे लक्षात घ्या M1 इज इक्वल टू M2. बघा सर, लक्ष आहे का, बघा मी लिहितोय, पार्ट 3 सुरू झाला. लक्षात घ्या, पार्ट 3 लास्ट, बरोबर. M1 इज इक्वल टू M2, बरोबर आहे सर. ह्याला कारण काय, बाई 1 and 2, 1 आणि 2 नुसार. मग इफ स्लोप्स आर इक्वल देन लाइन्स आर पॅरलल. therefore AB and CD are parallel. Therefore AB parallel to CD. संपला. काय शंका बघा सर. तर या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला हे गणित करायचं आहे. मुलांनो, ही 2 गणित मी होमवर्कला देणार आहे. पण ही गणित जर यायची असतील तर हे तुम्हाला यायला पाहिजे. लक्ष द्यायच्याकडे. फडतूस की नाही. इथं के ची व्हॅल्यू 5 आहे, इथं के ची व्हॅल्यू 0 आहे. हे आन्सर आहे. इथं किती आहे माहित नाही. कसं करायचं बघूया. अ लाईन पासिंग थ्रू PQ हॅज स्लोप 1/2. म्हणजे स्लोप ऑफ PQ 1/2 दिलाय सर. काय दिले बघा सर, इथे आन्सर सुरू काय म्हटले बघा, असं लिहायचं, स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू M इज इक्वल टू 1/2. मग आता PQ चा स्लोप काढूया. P दिलंय, Q दिलंय आपल्याला. मग इथं घेऊया, लक्षात घ्या, P -12 व -3, Q 4 आणि K. बरोबर सर. मग आता काय आहे आपलं, लक्षात घ्या, या ठिकाणी फॉर्म्युला ऑफ द स्लोप. M इज इक्वल टू y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1.
आता सर किमती भरायच्या आहेत. इज इक्वल टू आडवी रेष मायनस मायनस. सगळ्या किमती दिलेत मुलांनो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम? एम ची व्हॅल्यू 1/2. इथं 1/2 घालून टाका. व्हॉट इज द व्हॅल्यू? आता x1 y1 कुठं आहे? हे x1 y1, हे काय आहे? x2 y2. मग काय पहिलं y2 मायनस y1. y2 काय पाहिजे? k. y1 काय पाहिजे? -3 कंसामध्ये. x2 काय आहे? 4. x1 काय आहे? -12. लक्ष आहे का बघा सर? या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. लक्ष द्या सर. म्हणजे कसं होतंय बघा सर? 1/2. इथं एक टिंब दोन टिंबाशी म्हणून चिखून. देअरफॉर k + 3 आणि 4 + 12 बरोबर सर इज इक्वल टू 1/2 k + 3 12 4 16. एक खूप चांगला नियम मी सांगणार आहे तुम्हाला. ऐकता माझा नियम? त्या नियमाचं नाव आहे अल्टरनेंडो. अल्टरनेंडो त्याला मराठीमध्ये म्हणतात एकांतर क्रिया. हा केव्हा वापरायचा असतो? जर मध्ये बरोबर चिन्ह असेल तर. माहित आहे कुणाला? आठवते एकांतर क्रिया? काय करायचं एकांतर क्रिया म्हणजे? खालच्यानं खालच्याला भागायचं किंवा वरच्यानं वरच्याला भागायचं. डिव्हाइड करायचं. डिव्हाइड डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर. खालच्यानी खालच्याला भागायचं का? डिव्हाइड न्यूमरेटर बाय न्यूमरेटर. वरच्यानी वरच्याला भागायचं. मग इथं 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 8 जा 16. खालच्यानं खालच्याला भागलं की त्याला काय म्हणायचं? अल्टरनेंडो. कसला नेंडो? अल्टरनेंडो. एकांतर क्रिया. आता तिरकस गुणाकार करा. ह्याला कंस घालूया. काही गरज नाहीच आहे पण घालूया. 8 ने ह्याला गुणलं इज इक्वल टू 1 × 8. हे 1 तिकडे घ्या. 1 × k + 3. आता 1 नी गुणायचं म्हणजे काय करायचं नाही? म्हणजे काय म्हणा सांगा? 8 1 जा 8. एकानी गुणायचं म्हणजे तसंच ठेवायचं k + 3. कोणाची किंमत काढायची सांगा? k ची. ह्या k ला हात लावू नका. 3 ला हाकला. गेट आउट. आता गेट आउट म्हणलं ना कुठे जाणार? इकडे येणार. आजा आजा +3 चे -3. बरोबर लक्षात घ्या. +3 चे काय झाले? -3. म्हणजे लक्षात घ्या इथं 8 आहेच, इथं बरोबर k आहेच आणि हे +3 इकडं आले, हे झाले -3. मग 8 - 3 किती बघा सर? 5. 8 - 3 किती झाले? 5. k = 5. अशी ही गणितं तुम्हाला इथं सोडवायची आहे. पण मी थोडीशी मदत करतो. मला मदत करायला खूप आवडतं ना, म्हणून थोडी मदत करतो तुम्हाला. हा बघा लक्षात काय करायचं सांगा बघू. ह्याला म्हणायचं स्लोप ऑफ RS. तुम्हीच करणार आहे, मी करणार नाहीये. मला करायला आवडत नाही पण मी मदत करणार आहे. काय म्हणणार सांगा सर? स्लोप ऑफ RS इज इक्वल टू m. किती आहे स्लोप? -2. m इज इक्वल टू -2. मग R काय आहे बघा सर? R आहे 1 - 1. S काय आहे? -2k. आणि फॉर्म्युला काय वापरायचा आहे सांगा सर? m इज इक्वल टू y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. आता मी एकच स्टेप करणार आहे. आता करणारच नाहीये मी. इथं मी बरोबर चिन्ह दिलेलं आहे. एकच स्टेप. आडवी रेष भाग वजा वजा. किमती भरायला येतात का? व्हॅल्यूज भरायला येतात का? ह्याची m ची किंमत किती आहे? -2. ह्याला काय म्हणणार? x1 y1. ह्याला काय म्हणणार? x2 y2. y2 ची किंमत किती आहे? k. y1 ची किंमत किती आहे? -1. x2 ची किंमत किती आहे? -2. x1 ची किंमत किती आहे? 1. हे तुमचं तुम्ही करायचं. मी नाही करणार. मी करणार नाही. हे तुम्ही करायचं. सो होमवर्क 33. k ची व्हॅल्यू 5 आली पाहिजे. ऍडजस्ट करायचं नाही.
लक्षात घ्या, हे -1 मायनस इंटू मायनस प्लस येते का बघा सर. आणि इथं काय येणार सांगा सर, -2 -1 -2 लक्षात आहे का, चिन्ह समान आहेत, बेरीज करायची. 2 आणि 1 3, चिन्ह मोठ्याचं चिन्ह द्यायचं मायनस, इथं -3 येणार. लक्षात घ्या सर. आणि -3 इंटू -2 काय होईल बघा सर, मी सगळं शिकवत नाहीये, मी नाहीये शिकवत. काय होणार सांगा, -3 इंटू -2 काय येणार, हे -3 इकडे येणार ना, हे मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जा 6, हे +6 आहे. हे सगळं जे आहे ना सर, इथं चुकण्याची जागा आहे, चुकलं नाही पाहिजे. हे केलं का, हे पण होमवर्क आहे, केलं का माझ्या अगोदर, नाही केलं, बरोबर आहे ना, वाट बघताय माझी. काय म्हणणार सांगा, स्लोप ऑफ BC, काय होमवर्कच आहे ना, लक्षात घ्या. स्लोप ऑफ BC इज इक्वल टू किती आहे, 7. स्लोप ऑफ BC इज इक्वल टू M इज इक्वल टू 7. B लिहून घ्या, काय आहे सांगा, B K-5. C काय आहे सांगा, 1 2, बरोबर आहे ना. काय फॉर्म्युला आहे सांगा, M इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. भरा किमती. ह्याला काय म्हणणार सांगा सर, x1 y1, ह्याला काय म्हणणार, x2 y2. M ची किंमत किती आहे सांगा, 7. इथे M च्या जागी 7. बाकी लक्षात घ्या, इथं बरोबर आडवी रेष, हे मायनस हे मायनस, भरा व्हॅल्यूज. y2 ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू -5 कंसात, x2 ची किंमत 1, x1 ची किंमत k. लक्षात घ्या मुलांनो, चूक कुठे होणार आता, जर तुम्ही 1 - k ला कंस घातला नाही तर चूक होणार. आणि मग भागिलेचं गुणिले, आणि इथं येणार मायनस इंटू मायनस प्लस. म्हणजे कसं येणार बघा, मी करणार नाही आहे, तुम्हीच करणार आहे. 7 इंटू 1 - k भागिलेचं गुणिले बरोबर 2 + 5. आता हे गुणिले 7 चे भागिले 7 करा आणि सोडवा. हे इंटू 7 चे डिव्हायडेड बाय 7 करायचं आणि सोडवायचं आहे. हे होमवर्क आहे. पुढचं मी करेन का, नाही करणार, ओके, होमवर्क.